हॅलो नमस्कार, वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर. तर मैत्रिणींनो, आपण फुगाबाई कशी स्टिच करायची, कटिंग पासून स्टिचिंग पर्यंत तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर इतक्या सोप्या पद्धतीने आपण फुगाबाई शिवू शकतो. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. बघा, चेस्टचं माप टाकले आहे आणि त्यानंतर 5 इंच वाढव घेतलेला आहे. 5 इंच म्हणजे वाढवण्यासाठी प्लेट टाकण्यासाठी. बघा, त्यानंतर वरती उंची घेतलेली आहे. उंचीमधून इकडे 2.5 इंच वजा केले आहे. तिरकस लाईन मारून घेतली आहे. तिरकस लाईन मारल्यानंतर त्या दोन्हींचा मध्य केला आहे. पाऊण इंचावरती मी पाऊण इंच खून करून आकार देऊन आपण पहिल्यांदा 4 पदरावर लेअर कट केले आहे. त्यानंतर 2 पदरावर लेअर कट केले आहे. अशा प्रकारे आपली बाही कटिंग झाली आहे. म्हणजे जशी नॉर्मल बाही कटिंग करतो तसंच करायचं, फक्त 5 इंच एक्स्ट्रा ॲड करायचं आहे फुगाबाईसाठी. त्यानंतर मेन फॅब्रिकवर ठेवून मी बाही अशा प्रकारे तयार करून घेतलेली आहे. बघा, त्यानंतर बाही आणि म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक मी जोडून घेतलेलं आहे. त्यानंतर सेंटर काढलेला आहे. सेंटरपासून काय करायचं आहे बघा, जो आता ही बघा 8 इंचाची बाही आहे. त्यानंतर बघा खाली बघा म्हणजे किती 8.5 32चा चौथा भाग 8 आहे, 8.5 येतं. त्यानंतर मी एक्स्ट्रा जे आहे 15पर्यंत ते कशासाठी टाकले आहे, ते प्लेट टाकण्यासाठी. बघा, आपलं रेग्युलर जेवढं 8.5 आहे त्यावरती खून करायचे आहे आणि त्यानंतर 5 इंच बघा 8.5 याच्यावर खून केलेली आहे. म्हणजे एवढा भाग आपला मेन बाईमध्ये जाईल. जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो प्लेटलेटसाठी आहे. आता बघा, आपण काय करायचं आहे, दोन्ही बाजूनं काय करायचं आहे, 5-5 इंच खून करून घ्यायचे आणि प्लेट टाकत चालायचे आहे. बघा, आधी 8.5 याच्यावरती खून केले आहे, नंतर 5 याच्यावर खून करायचे आहे. म्हणजे जेणेकरून जे आपल्याला प्लेट आहे त्या टाकता आल्या पाहिजे. बघा, 8.5 याच्यावर खून केले आहे. सेंटरच्या मध्ये चॉकने मार्किंग केलेले आहे. खूप सोपी पद्धत आहे. बघा, त्यानंतर बघा पूर्ण बाही प्लेन केलेले आहे. त्यानंतर आता आपण जेवढे जिथून खुणा केल्या परत 6-6 इंचाची खून करून घ्यायची आहे, जे आपल्याला प्लेट टाकण्यासाठी. बघा, मी 6-6 इंच खून केले आहे आणि यात आपण प्लेट टाकून घेणार आहोत. बघा, खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू केला तर तुम्हाला सहज समजेल की जी फुगाबाई आहे ती कशी बनवायची. बघा, त्यानंतर छोट्या छोट्या प्लेट टाकून घ्यायच्या आहे. बघा, एकदम हळूहळू पकडायचे आहे आणि प्लेट टाकून घ्यायचे आहे. बाहीचा व्हिडिओ याच्या अगोदर पण मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केला आहे आणि लॉंग व्हिडिओमध्ये जी कटिंग दाखवली आहे प्रिन्सेस कटची, त्यामध्ये तुम्हाला ह्या बाईची कटिंग बघायला भेटणार आहे. कारण त्यात मी डिटेल सांगितलं आहे. फक्त आपण रेग्युलर बाही आहे तशीच कटिंग करायची आहे. प्लेटसाठी आपण 5 इंच किंवा 6 इंच तुम्हाला जेवढं प्लेट पाहिजे त्यासाठी ॲड करायचे आहे. बघा, मी इथे छोटे छोटे प्लेट टाकून घेत आहेत. बघा, एकदम जशा आपण फ्रीज जोडतो तशाच आपण छोट्या छोट्या तयार करून घ्यायच्या आहे. बघा, 5 इंचाच्या खुणा केल्या होत्या, तिथून सुरुवात केलेली आहे. तर इकडची 5 इंचाची खूण केली होती, तर तिथपर्यंत आपण छोट्या छोट्या प्लेट टाकणार आहोत. तर एकदम सगळ्या सारख्याच प्लेट टाकायच्या आहे, कमी जास्त नको. या पद्धतीनं जरी तुम्ही फुगाबाई तयार केली तर खूप सोपी पद्धत आहे. म्हणजे वेगळं काहीच कटिंग करण्याची गरज नाही. आपण जे रेग्युलर बाही आहे तशीच कट करायची आणि त्यामध्ये आपण 5 इंच फक्त एक्स्ट्रा प्लेटसाठी ॲड केला आहे. बाकी सगळी पद्धत सेम आहे. त्यामुळे तुम्ही ही पद्धत नक्की फॉलो करा आणि ट्राय करा. तर कमेंटमध्ये सांगा कशी वाटली ही पद्धत, कारण दुसरी कटिंग करण्याची आपल्याला गरज नाही. अशा प्रकारे बघा, आपण प्लेट टाकून घेतलेला आहे. तर खालची बाजू एकदम मोजून बघायची आहे. 8.5 आणि अर्धा इंच म्हणजे 9 इंच असेल. जर नसेल तर आपण बघा 10 इंच आहे म्हणजे अजून आपण थोड्याशा प्लेट ॲड करणार आहोत. म्हणजे आपल्याला खालचा भाग हा 8.5च पाहिजे नाही. 10 इंच आहे तर आपण दोन्ही बाजूंना एक एक प्लेट टाकून घेणार आहोत. बघा, एकदम सेम अंतरावर सगळ्या प्लेट टाकून घ्यायच्या आहे. अजिबात खालीवरती करायचं नाही आहे. तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. असं सोप्या टिप्ससाठी आणि डिझाईन आणि छोट्या छोट्या ट्रिक्स आहे कटिंग स्टिचिंगच्या, त्या बघण्यासाठी नक्की सोनू फॅशन डिझायनर चॅनलला सपोर्ट करा.
तर बघा अशा प्रकारे आपण प्लेट टाकून घेतले आहे, सगळ्या प्लेट टाकून घेतलेलं आहे बघा. ओके, तर अशा प्रकारे बघा. आणि त्यानंतर बघा इथे लाईट गेलेली होती, ते मोबाईलची चार्जिंग संपलेलं होतं, त्यामुळे बघा मी दुसऱ्या बाजूनं पण तशाच चुन्या टाकून घेतलेल्या आहे वरच्या बाजूनं. पण ते बघा थोड्याशा फुगा जास्त पाहिजे नव्हत्या, तर म्हणून अपोजिट बाजूला मी चुन्या टाकलेल्या आहे. ओके, अपोजिट बाजूला चुन्या टाकून घेतल्या आहे. आणि अशा प्रकारे आपण ही फुगाबाई आहे ती झालेली आहे. आता आपण खाली काठ आहे बघा, तर काठ घ्यायचं आहे. आता काठ साडीच्या कपड्यामध्येच उरलेला होता बघा, त्याची पण स्टिचिंग बघून घ्या. आपल्याला तो खाली जोडण्याचा म्हणजे टोटल बाई आपल्याला 10 इंचाची तयार करायची आहे बघा. आता काय करायचं आहे, जो काठ होता म्हणजे आता हे जवळ 8-8.5 म्हणजे 17 इंच लांबी आहे ह्या काठची, जेवढी आपली बाईची लांबी आहे तेवढीच. ओके, त्यानंतर बघा खाली हा काठ हा सुईचा ठेवलेला आहे आणि वरती अस्तर ठेवला आहे. त्यानंतर आपण जशी दाबटीप देतो तशी देऊन घ्यायची आहे. आणि हा काठ आपल्याला रेडी करायचा आहे बाहीला जोडण्यासाठी. तुमच्या लक्षात आलंच असेल का बाही कटिंग कशी केली, जशी रेग्युलर बाही होती तशीच कटिंग केली, फक्त त्याच्यात 5 इंच ॲड केली आणि 5 इंच ॲड केली आणि तशीच कटिंग केली. त्यानंतर प्लेटच्या वेळेस आपण 5 इंचचं जेवढं माप घेतलं तेवढंच प्लेट टाकले आहे, म्हणजे 10 म्हणजे टोटल 5-5 इंचच्या दोन्ही बाजूने सेंटर काढून प्लेट टाकून घेतलेले आहेत. यानंतर आपण इथे काठ तयार करायचा आहे बघ. काठ अशा प्रकारे आपला काठ म्हणजे सुईच्या बाजूने काठ ठेवला आहे आणि वरून अस्तर ठेवला आहे. पुन्हा एक दाबटीप द्यायची आहे, तो आतल्या बाजूला फोल्ड करून दाबटीप देऊन घ्यायची आहे बघा. कटिंगची पद्धत सोपी आहे, तशी स्टिचिंगची पद्धत पण खूप सोपी आहे बघा. ओके, हा काठ आहे आपण रेडी करून घ्यायचा आहे बघा. आता तुमच्याकडे थोडासा मोठा काटा असला तरी चालेल. माझ्याकडे आता ह्या ब्लाऊज पीसमध्ये एवढाच काठ निघला होता, जर मोठा असा तर जास्त मोठा पण नाही, 3.5 ते 4 इंचच्या 3.5 ते 4 इंच एवढा काठ पाहिजे. तर खूप छान दिसते अशी बाई, तुम्ही नक्की ट्राय करा. दुसरी कटिंग करण्याची अजिबात गरज नाही. अशा प्रकारे तुम्ही कटिंग करा आणि स्टिचिंग पण करा. स्टिचिंगची पण पद्धत खूप सोपी आहे, तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगितले आहे. जरी कुणाला काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये विचारा, मी पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करेन, अजून व्हिडिओ बनवण्याचा त्यावरती प्रयत्न कराल. बघा वरच्या बाजूने आपण एक शिलाई टाकून घ्यायची आहे बघा. शिलाई टाकून झाल्यानंतर बघा वरच्या बाजूने शिलाई टाकून घ्यायची आहे. आता हे कसं जोडायचं आहे एकदा लक्ष देऊन बघा, तुम्हाला एक समजेल या पद्धतीनं मी शेअर केलं आहे. पण बाही कटिंगचं स्पीड दिलं आहे, कारण मी गेल्या वेळेस 34 साईजची कटिंग दाखवली, त्यामध्ये बाही कटिंग करून दाखवली होती. त्याचाच हा ब्लाऊज आहे, कारण सगळं एका याच्यातच म्हटलं तर काही समजत नाही, त्यामुळं मी तुम्हाला बघा आता हा काठ कसा जोडायचा आहे. आता बघा असं ठेवायचं आहे, एकदा लावून बघायचं आहे पुरतो का नाही. त्यानंतर आपण दाबटीप देऊन बघा बाही सुईची ठेवायची आहे आणि दाबटीप देऊन आपण तो काटा बाही बघायची आहे. पूर्ण बाही आपली जवळ 11 इंचाची तयार, म्हणजे 11 इंचाची आपल्याला रेडी पाहिजे, तर आपले अर्धा इंच दोन्हीच जाणार आहे शिलाईमध्ये. तर अशा प्रकारे आपण काठ बघा दोन्ही पण बाही सारख्याच रेडी झाल्या पाहिजे आणि याची आपण काळजी घ्यायची आहे. तर बघा आता आपण काठ आहे व्यवस्थित बघायचं आहे जोडून, कारण मग कधी कधी कमी जास्त होतो. आपल्या दोन्ही पण बाही सोबत रेडी झाल्या पाहिजे. आणि अशा प्रकारे तुम्ही मेजरमेंट दोन्ही पण एकदा चेक करायचं आहे बघा. त्यानंतर काठ जोडून घ्यायचं आहे बघा. आता काठ मी कसा ठेवला आहे, उलटा ठेवलेला आहे आणि बाही सुईची आहे, तर इथे जमलिंग अजिबात करायची नाही. बाही सुईची आहे, काठ उलटा ठेवला आहे आणि काठ परत आपण समोर केल्यावर दाबटीप देऊन घ्यायची आहे बघा. जशी कटिंगची पद्धत सोपी आहे, तर स्टिचिंगची पण पद्धत खूप सोपी आहे. नक्की ट्राय करा. ज्या नवीन ताई शिकत असेल, ज्या महिला ब्लाऊज स्टिचिंग शिकत असेल त्यांच्यासाठी खूप उपयुक्त हा व्हिडिओ आहे, कारण कुणाला पण एवढी सिंपल पद्धत समजेल. तर अशा प्रकारे पुन्हा दाबटीप द्यायची आहे या पद्धतीने मी, कारण 1-2 ताईंची कमेंट होती की फुगाबाईची कटिंग कशी करायची, तर मी तुम्हाला कटिंग पूर्ण दाखवली आहे, त्याबरोबर स्टिचिंग पण
दाखवली आहे की कशी स्टिचिंग करायची. खूप सोप्या पद्धतीनं बाही आपल्याला जर बाही कट करता येत असेल तर त्यामध्ये किती ॲड करायचं आणि कशी कटिंग करायची आणि कटिंग केल्यानंतर कापड प्लेट कशा टाकायचे ते पण सांगितलं आहे. म्हणजे यामध्ये तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व झालेले आहे बघा. अशा प्रकारे आपल्या दोन्ही पण बाही रेडी झालेल्या आहे फुगाबाई. तर तुम्हाला ही पद्धत आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकतात की किती मोठं म्हणजे जो पप आहे तो आलेला आहे. दोन्ही पण जे बाह्या आहे ते एकदम फुगलेले आहे. म्हणजे एकदम फुगाबाई ज्यांना आवडते तसेच तयार झालेले आहेत आणि अशी स्टिचिंग करून घ्यायची आहे आपण मेन ब्लाऊजला. तर अशा प्रकारे बाही मी स्टिच केले आहे. तुम्हाला आवडले असेलच आणि आपली पद्धत पण खूप सोपी आहे. त्यासाठी तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर पूर्ण व्हिडिओ बघितला त्यांचं मनापासून आभार आणि सोनू फॅशन चॅनल सपोर्ट करतात त्यांचे पण खूप आभार. तर बघा खूप छान बाही रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता बाहीचं फायनल लुक. तर पूर्ण व्हिडिओ बघितला तर त्यांचे मनापासून आभार. आणि यानंतरचे आपले जे व्हिडिओ येणार आहेत ते कटिंग रिलेटेड असणार आहे. तर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल कोणत्या साईजची कटिंग पाहिजे असेल ते पण व्हिडिओ आपण बनवू. तर बघा अशा प्रकारे आपल्या दोन्ही पण बाही रेडी झालेल्या आहे. एकसारखेच झालेल्या आहे बघा आणि खूप कमी कपड्यात रेडी झालेला आहे. वेगळी कटिंग करायची पण गरज नाही. आणि प्लेट फुगा बघा किती छान आलेला आहे. एकदम दोन्ही पण सेम झालेले आहेत. तर बघा तुमच्याकडे जर एवढं कापड असेल तर तुम्ही ही बाही नक्की ट्राय करा. खूप सोपी पद्धत आहे बघा. व्हिडिओ संपूर्ण बघितला मनापासून आभार आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.